नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 5वी इंग्लिश सब्जेक्ट मध्ये पान नंबर 169 चॅप्टर नंबर 18 मला करायचं आहे. चॅप्टर नंबर 18 ऑर्डिनल अँड कार्डिनल नंबर्स. काढले सर्वांनी? पहा, ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर म्हणजे काय हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. तर तुम्हाला सर्वांना माहितीच आहे. तर आपल्याला असा प्रश्न विचारला की किती चॉकलेट्स खाल्ली, तर आपण काय सांगतो? एक खाल्ले, दोन खाल्ले, तीन खाल्ले. अशा पद्धतीने आपण सांगतो. म्हणजे संख्या आपण त्यांनाच आपण म्हटलं जातं मोज संख्या. ते मोजताय काय ना, 1 2 3 4 5 हे जे आहे ते आहे कार्डिनल नंबर. त्यांनाच म्हटलं जातं मोज संख्या. जे आपण 1 2 3 4 5 6 अशा पद्धतीने मोजतो. म्हणजे सर्वांना कार्डिनल नंबर म्हणजेच काय? मोज संख्या. ऑर्डिनल नंबर. ओके. ऑर्डिनल नंबर म्हणजे काय? मी खेळात पहिला आलो, मी वर्गात दुसरा आलो, त्या परीक्षेत माझा तिसरा नंबर आलो, म्हणजे हे जे त्यांना म्हटलं जातं ऑर्डिनल नंबर. ओके, समजले? ऑर्डिनल म्हणजेच काय? क्रमवाचक किंवा मूल्यवाचक क्रमवाचक संख्या म्हटलं जातं. फर्स्ट नंबर आला, सेकंड नंबर आला, थर्ड आला, त्यांना म्हटलं जातं ऑर्डिनल नंबर. थोडी माझ्या फरक तुम्हाला कळाला? ऑर्डिनल म्हणजे काय आणि कार्डिनल नंबर म्हणजे काय हे समजलं सर्वांना? आता पहा, आपण 1 ते 100 पर्यंत हे ऑर्डिनल, सर्वांना कार्डिनल नंबर माहितीच आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 अशा पद्धतीने आपण 100 पर्यंत दिलेले आहेत आपले कार्डिनल नंबर. आणि हे कार्डिनल नंबर आपल्याला ऑर्डिनल मध्ये कसे लिहायचे आहे, त्याची स्पेलिंग मिस्टेक होता कामा नाही. आपल्याला त्यामध्ये स्पेलिंग आपल्याला पर्याय दिलेले असतात, त्यातले मार्क अजिबात गेले नाही. तर पहा, पहिल्या नंबराला आपण त्याला काय म्हणतो? फर्स्ट. मग त्याचे स्पेलिंग सुद्धा लक्षात ठेवायचे आहे. FIRST फर्स्ट. नंतर आहे सेकंड, SECOND सेकंड. त्याच्यानंतर आहे थर्ड, THIRD थर्ड. फोर्थ. आता इथून कुठे काय करायचे आपल्याला? आता फोरची स्पेलिंग सर्वांना माहिती आहे. काय आहे बरं फोरची स्पेलिंग? FOUR फोर. त्याच्या पुढे काय? फक्त TH लावायचं, चला फोर. त्याच पद्धतीने फिफ्थ, सिक्स. काय करायचं? जस्ट स्पेलिंग आपल्याला माहिती आहे. आता तुम्हाला सर्वांना कमी 1 to 100 पर्यंत आपल्या इंग्लिश नंबरच्या स्पेलिंग एकच असतात. ओके. आता नंबरच्या स्पेलिंग आल्यानंतर फोरची स्पेलिंग काय? FOUR. फाईव्हची स्पेलिंग काय आहे? फक्त फाईव्ह मध्ये काय करायचं असतं? यांच्या लतांनी व्हीचा काय होत बघा, FIR. VE इथनं निघून जातो, त्याच्याऐवजी F येतो. FIFTH फिफ्थ. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. हा VE चा काय होतो? लोप होतो, तो दिसत नाही. FIFTH फिफ्थ. नंतर 6 ची स्पेलिंग SIX सिक्स. त्याच्या पुढे काय लावायचं? फक्त TH. पुढे 7 ची स्पेलिंग सर्वांना माहिती आहे. SEVEN 7. त्याला TH लावला की झाला 7. नंतर 8, EIGHT. आता तिथे फक्त काय करायचंय आपल्याला? 8 ची स्पेलिंग काय आहे? EIGHT. पुढे फक्त आपल्याला काय लावायचं आहे? यस टी लावायचं आहे का? 9. आता 9th मध्ये काय आहे? NINETH. इथे काय होतो? ईचा काय होतो? लोप होतो, त्याच्याऐवजी डायरेक्ट TH. NINTH 9. आणि 10 ची स्पेलिंग आहे TENTH. फक्त कुठे कुठे बदल झालेला आहे तुम्ही लक्षात घ्यायचं. 8 डबल टी येणार नाही. 9 ई दिसणार नाही. 5 त्याचा व्हीचा लोप म्हणून FTH लागतो. आणि फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थचे हे स्पेलिंग तुम्ही काय करायचं? पाठच करून ठेवायचं आहे. आता त्यानंतर आपण पाहणार आहोत 11. आता सर्वांना 11 ची स्पेलिंग आहे, तिथे सुद्धा काय लागतं? TH लागतं. ओके. आता 12 ची स्पेलिंग माहिती आहे तुम्हाला? TWELVE. 12 ची स्पेलिंग आहे की नाही? मग इथे काय बदलतं बरं? इथे काय होतं? तर व्हीच्या जागी काय आलेला आहे? F आलेला आहे. आणि पुढे TH जसाचा तसा लागलेला आहे. व्ही जाऊन काय होते तिथे? F. TWELFTH 12. 13. आता पुढे तुम्हाला 13 ची स्पेलिंग माहितीच आहे. त्याच्या पुढे काय लागलेला आहे? 14 ची स्पेलिंग पुढे TH. पुढे 15 ची स्पेलिंग माहिती आहे सगळ्यांना, काय लागलेला आहे? TH. 17, 16 ची स्पेलिंग पुढे TH. नंतर 17 च्या पुढे देखील TH. 18 EIGHT ENTH त्यालाही TH लागलेला आहे. 19 त्यालाही TH लागलेला आहे. आता फक्त 20 चा. आता इथून पुढे 20, 30, 40, 50, 60, 70
म्हणजेच किती 203040 जे आहे ना इथे काय बदल होतो सर्वांना सेमच आहे बघा. 20 ची स्पेलिंग काय आहे TWENTY. इथे काय होतं TWENT. वायच्या जागी काय आलेलं आहे वाय जाऊन त्याच्या जागी IE काय लागलेला आहे प्रत्यय IE आणि पुढे PH. त्याचप्रमाणे 30चे बघा वाय जाऊन काय लागलेला आहे IEPH 30. 14 FORTI IETH प्रत्यय लागायचा पुढे 15ला तसा 16ला पण तसा 17ला पण तसाच 18 19 अँड 100 हे जे आहेत ऑर्डिनल नंबर अतिशय सोपा आहे फक्त लक्षात ठेवायचं आहे. आता हे जे आले 20 30 40 50 60 70 18 19 आणि 100 या स्पेलिंग तुम्हाला कळायला कशा त्यांच्या सर्वांच्या ठिकाणी वाय वाय येतो की नाही तर वाय जातो त्याच्या जागी IEPH हा प्रत्यय लागतो. इथपर्यंत झालेला आहे. आता आपल्याला समजा 20चा आता सगळ्यांना सेमच आहे 20 स्पेलिंग खरं नाही 22 23 24 25 26 27 28 29 आणि 30. त्याचप्रमाणे पुढे सुद्धा आहे 30 40 50 60 61 62 63 64 65. ओके अशाच पद्धतीने हे फक्त लक्षात घ्या कुठे कुठे बदल झालेला आहे आणि कुठे कुठे एकदम सेम आहे. अगदी सोपा घटक आहे हा. तर पहा आताच मी तुम्हाला सांगितलं पुन्हा एकदा रिव्हिजन करूया. कार्डिनल नंबर म्हणजे इज अ नंबर दॅट सेज हाऊ मेनी ऑफ समथिंग देअर आर म्हणजे तिथे किती आहे 1 2 3 4 5 6 याप्रमाणे. तर an ordinal number is a number that tells the position of something in a list. मग आपल्याला लिस्ट केलेली आहे त्या लिस्ट मध्ये पहिला रोल नंबर आहे मग त्या काय त्या लिस्ट मध्ये त्याची पोझिशन काय आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ ह्या पद्धतीने आपण त्याला म्हणायचं आहे ऑर्डिनल नंबर. ओके समजलं सर्वांना. आता ह्यावर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा सॅम्पल क्वेश्चन आहे चूज द करेक्ट. आता कशा स्वरूपाचे प्रश्न येतात त्यासाठी आपण स्वाध्याय सोडून घेत आहोत. चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर काय. पहिली गोष्ट कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर मध्ये कन्फ्युजन करू नका कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं असं होतं की ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर कोणते तर त्यामध्ये एकमेकांना नंबर तर लक्षात ठेवायचं ऑर्डर द्यायची ऑर्डर आणि पहिलं काय आहे कार्डिनल. तर लक्षात ठेवायचं सगळ्यात अगोदर आपण काय करतो 1 लिहितो 1 लिहितो मग त्याच्या पुढे लिहितो फर्स्ट. ओके नाही पहिल्यांदा आपण 1 लिहितो. तसंच इथे पण लावताना काय लिहायचं कार्डिनल आणि ऑर्डिनल. सगळ्यात आधी सी येतो का ओ येतो ऑब्विसली सी येतो. काय येतो सी येतो म्हणजेच तो काय झाला कार्डिनल नंबर म्हणजे सी कार्डिनल नंबर आणि पुढे ओ ऑर्डिनल नंबर म्हणजे तुमचं कन्फ्युजन दूर होईल. आपण पहिल्यांदा कार्डिनल नंबर लिहितो आणि पुढे ऑर्डिनल नंबर मग आपल्याला लगेच कळून जातो. आणि आता इथे प्रश्न असा बोललाय चूज द करेक्ट ऑर्डिनल नंबर विच कम्स आफ्टर 5. 5च्या नंतर येणारा ऑर्डिनल नंबर विचारलाय. ऑर्डिनल नंबर म्हणजेच काय आहे फर्स्ट सेकंड या प्रमाणे. मग 5च्या नंतर कोणता ऑर्डिनल नंबर येतो बरं 5च्या नंतर 6. बघा 6 येत नाही आता इथे दिलेले आहे काही ऑप्शन मध्ये तुम्हाला असे येते 6. मग तुमचं होईल कन्फ्युजन 6 की 6 तर काय येणार आहे पर्याय क्रमांक 4. ऑप्शन 4 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे मंडे इज द डॅश डॅश डे ऑफ द वीक. मग आता तिथे दिलेलं आहे मंडे 1 सेकंड फर्स्ट आणि लास्ट. तर मंडे हा काय आहे फर्स्ट डे ऑफ द वीक. आता बघा काही ठिकाणी काय होतं माहिती का इंडियामध्ये संडेला फर्स्ट डे म्हणून मानलं जातं आणि बाहेरच्या देशामध्ये मंडेला फर्स्ट डे म्हणून मानलं जातं. तिथे काय मंडे इज द फर्स्ट डे ऑफ द वीक म्हणजे ऑप्शन येणार आहे ऑप्शन नंबर 3. आता इथे 41 म्हणजेच काय 41st इज डॅश डॅश मग 41st इज मग काय आहे बरं काय येणार आहे त्याचं आपल्याला काय लिहायचं आहे हे दिलेलं आहे आपल्याला ऑर्डिनल तर त्याचा ऑर्डिनल लिहायचा आहे मग काय येणार आहे 41 41st की लास्ट. तर काय येणार आहे 41st आपल्याला अक्षरात लिहायचं आहे. आपल्याला तिथे असं विचारलं नाही का तुम्ही ऑर्डिनल लिहा की ऑर्डिनल तर काय येणार आहे
41st. 41st ची स्पेलिंग सुद्धा मिस्टेक असते बघा, FORTY 40 आणि FIREST फर्स्ट, म्हणजे ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. माय नंबर इज 7. सो आय एम, बघा माझा नंबर 7 आहे, मग मी रांगेमध्ये माझी पोझिशन काय असणार आहे? मग आपल्याला 7चा काय लिहायचं आहे? हे ऑर्डिनल नंबर. मग काय आहे बरं ऑर्डिनल नंबर? तर 7ची स्पेलिंग आणि पुढे काय लागणार आहे त्याला? TH. मग कुठे आहे? SEVENTH? ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. आता राईट 78 इन वर्स. आता तुम्हाला 1 to 100 स्पेलिंग येतच असतील. आता आपल्याला 78 काय करायचं आहे? वर्ड मध्ये लिहायचे सांगितले. मग कोणती स्पेलिंग बरोबर आहे? 78, SENVENTYVIGST. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. राईट द गिव्हन नंबर इन वर्ड्स. आता वर नंबर दिलेला आहे, तो ओळखायचा आहे आणि आपल्याला तो वर्ड्स मध्ये लिहायचा आहे. मग 49 म्हणजे किती झाले? 49. मग कुठला ऑप्शन येणार आहे? आणि 40च्या स्पेलिंग मध्ये बरेच जण चुका करतात हा. FOURTY लिहितात, असं 40 नसतं. तर काय असतं? FORTY 40 आणि पुढे 9, 41. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. राईट द गिव्हन नंबर इन वर्ड्स. मग आपल्याला कोणता नंबर दिलेला आहे? आता याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून पाठवा. मी याचं उत्तर सांगणार नाही. 57. विच ऑप्शन इज द करेक्ट आन्सर? टेल मी इन कमेंट बॉक्स. क्वेश्चन नंबर 5 आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. मग आता हा नंबर काय आपल्याला काय करायचा आहे? वाचायचा आहे आणि ओळखायचा. ओके, सर्वांना माहिती आहे एकक, दशक, शतक, हजार त्या पद्धतीने वाचा, किंवा तुम्हाला असंही वाचता येत असेल तर असंही वाचा. मग काय आहे बरं? आता इंग्लिश मध्ये काय म्हणतात एककाला? 1, 10, 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh. किती येते ते? आणि स्वल्पविराम कसा करायचा हे गणितामध्ये मी शिकवलेलं आहे. तर काय उत्तर येते? 10 lakh. विच ऑप्शन इज करेक्ट? फर्स्ट. इंग्लिश मध्ये काय म्हणतात ते सुद्धा कळलं पाहिजे. 100, 1000, 10,000, lakh, 10 lakh, करोड, 10 crore. ह्या पद्धतीने तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. If 12, then 16. बघा, 1 to 12 तर त्याच्या पुढे काय दिलेले आहे? त्याची स्पेलिंग दिली. मग पुढे आपल्याला 60 दिलेला आहे आणि क्वेश्चन मार्क दिलेला आहे. मग तो आपल्याला कशा पद्धतीने लिहिता येईल बघा? मग आता काय लिहायचं? आपल्याला 60ची काय लिहायची? फक्त स्पेलिंग लिहायची. मग विच ऑप्शन इज द करेक्ट आन्सर? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 7 आहे, which cardinal number comes after 13 बघा, कार्डिनल आणि कार्डिनल मध्ये गोष्ट करायची नाही. आता प्रश्न काय विचारलाय? which cardinal number. बघा, कार्डिनल म्हणजेच काय? मोज संख्या, मोजता येतात. आपण 1 2 3. कार्डिनल नंबर कम्स आफ्टर 39. 39 नंतर कोणता कार्डिनल नंबर येतो बरोबर? 39 आफ्टर 40. बघा, पुन्हा बस करायचं नाही. 40ची स्पेलिंग काय आहे? FOUR म्हणणार आणि TY लिहिणार तुम्ही नाही. तर काय आहे? FORTY. आणि इथे एक गोष्ट सांगायची आहे, 40 आणि 40 यामध्ये सुद्धा खूप विद्यार्थी गफलत करतायत. आता बघा, इथे काय येणार आहे? TY लावायचं असतं प्रत्येक संख्येमध्ये. FOR. बघा, FOUR लिहायचं नाही, FORTY. हा, आणि इथे काय आहे? 14ची स्पेलिंग काय आहे? 4 आणि त्याच्या पुढे टीन लिहायचं आहे. TEENT. जिथे जिथे 1 येतो की नाही त्याला सगळ्यांना टीन असतो. हा, आणि 40 FORTY. त्याचप्रमाणे 30 TY येणार. 13 म्हणल्यावर TEEN. नंतर 60. अशा पद्धतीने ही संकल्पना एक तुम्ही समजून घ्या. ओके, समजलं सर्वांना? त्यानंतर प्रश्न 8 आहे, माय नंबर इज 14, सो आय एम डॅश डॅश इन द रो. माझा नंबर 14 आहे, तर मग मी माझं रांगेतलं स्थान किती असणार आहे? 14. काय असणार आहे? 14. मग कोणती स्पेलिंग 14 ची बरोबर आहे बरं? FOURTEEN. 14 ची स्पेलिंग लिहायची, पुढे त्याला काय लिहायचं आहे? फक्त TH लावायचा आहे. इन कॅलेंडर इयर डिसेंबर इज डॅश डॅश मंथ. आता सर्वांना माहिती आहे विच मंथ इज द लास्ट? डिसेंबर. म्हणजेच काय येणार आहे? लास्ट किंवा लिस्ट. ऑप्शन नंबर 2. 9चा ऑप्शन नंबर 2. लास्ट हा लिस्ट पेक्षा यली इथे कन्फ्युजन होता. And which is the first month? January is the first month of the year.
द ट्यूजडे इज द डॅश डॅश डे ऑफ द वीक. मग आता पहिले झाले फर्स्ट, सेकंड, थर्ड आणि फोर्थ. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, मंडे हा आपला फर्स्ट डे आहे वीकचा. मग त्याच्यानंतर कोणता डे येतो, ट्यूजडे. मग फर्स्ट नंतर कोणता असणार आहे, सेकंड. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. Which of the given ordinal number is incorrect? आता आपल्याला खाली ऑर्डिनल नंबर दिलेला आहे, मग कोणता इनकरेक्ट आहे. ऑर्डिनल म्हणजे माझे रांगेचे त्याचं स्थान, त्याला म्हटलं जातं ऑर्डिनल. मग आता स्पेलिंग बघायचे आहे. मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलं आहे. पहिली स्पेलिंग 19. Is it a 19 ordinal number? No, it is a cardinal number. So option 1 is not. Then 90, N-I-N-E-T-Y. 9090 हे सुद्धा नाही. नंतर आहे 20, P-W-E-N-T-Y. 20 is also a cardinal number. आणि 8 बघा त्याला TH लागलेला आहे, तो काय आहे, ऑर्डिनल नंबर, EIGST. मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं होतं की ते टी डबल येतं, ते टी रिमूव्ह करायचं आहे, पुढे फक्त एच लिहायचा आहे. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. देन 33. मग 33 ला आपण कसं लिहिणार, स्पेलिंग विचारलेले आहे. सर्वांना माहिती आहे 33 दुसरे स्पेलिंग. सो द ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 13 आहे, फोर्थ डे ऑफ द वीक. Is the Monday is the first day? Then which is the fourth day of the week? Monday, Tuesday, Wednesday, Thursday. मग कोणता आहे बरं फोर्थ डे ऑफ द वीकचा, Thursday. The option is correct answer. One. First. 5005. आता आपल्याला इथे नंबर लिहायचा आहे 5005. मग तुम्ही लिहिणार 5000 असे लिहिणार. मग काय, इज इट करेक्ट? इट इज नॉट करेक्ट. त्याची पोझिशन तिथे आली पाहिजे 1000च्या सांग. मग 5005. आता वाचा बरोबर, तुम्हाला आन्सर करेक्ट वाटतं का? 1 10 100 1000 काय झाले 5005. कशा पद्धतीने लिहिलेले आहे, तर ऑप्शन नंबर 3. Which is the third last letter of the alphabetical order? आता आपल्याला अल्फाबेटिकल ऑर्डर माहिती आहे ए पासून झेड पर्यंत. त्यामध्ये आपल्याला असं विचारलेलं आहे विच इज द थर्ड लास्ट. मग कोणता थर्ड लास्ट अल्फाबेटिकल असणार आहे, 21वा आहे हो की नाही, सांगा. थर्ड लास्ट कोणता येणार आहे, एक्स. ओके, सर्वांना माहिती आहे XYZ. आपल्याला काय विचारलेलं आहे, थर्ड लास्ट. थर्ड फर्स्ट विचारला असतं तर कोणता आला असता, सी आला असता. पण आता आपल्याला इथे काय विचारलेलं आहे, थर्ड लास्ट. ओके, समजलं सर्वांना ऑर्डिनल आणि कार्डिनल नंबर म्हणजे काय. हा, तर कन्फ्युजन करा, थोडीशी प्रॅक्टिस करा आणि स्पेलिंगची प्रॅक्टिस करा. तर फक्त तुम्हाला काय पाठ करायचं आहे तिथे मध्ये, फर्स्ट, सेकंड, थर्ड. पुढे फोर्थची स्पेलिंग सर्वांना माहिती, तिथे TH लावून द्यायचं. आणि फिफ्थचं मी तुम्हाला 5चं सांगितलेलं आहे, VE जाऊन काय होतो, F होतो आणि TH होतो. 6ला तसं, 7ला तसं, 8ला फक्त डबल T न लिहिता सिंगल T लिहायचा आहे. 9ला E न लिहिता TH लावायचा आहे. 10, 11 अशा पद्धतीने आपल्याला सर्व स्पेलिंग इथे लिहायचे आहे. तर तुम्हाला खाली पण सांगितले आहे 20, 30, 40, 50, 60, 70, 80 आणि 90ला तुम्ही कसं लिहायचं आहे, कशी स्पेलिंग लिहायची आहे. तर तिथे काय येतं, वाय जातो, वायच्या जागी वाय जातो आणि त्याच्या जागी येतो IETH. त्या पद्धतीने ऑर्डिनल नंबर तयार होतात, ऑर्डिनल नंबर तयार होतात. आता बघा पुढचा लेसन आहे आपला, शोईंग द डायरेक्शन अँड सब डायरेक्शन मॅप. तर सर्वांना डायरेक्शन म्हणजे माहिती आहे, दिशा, मेन डायरेक्शन, सब डायरेक्शन, मॅप. तर सर्वांना मुख्य दिशा माहिती आहे का, आपण पहिली दिशेपासून शिकतो. किती आहेत मुख्य दिशा, 4. अगदी बरोबर, 4 रेकमेंडर्स मध्ये लिहून काढतात. कोणत्या 4 मुख्य दिशा आहेत. ओके, किती आहेत, कोणत्या आहेत बरं त्या 4 मुख्य दिशा, पूर्व,
पश्चिम, दक्षिण आणि उत्तर. त्यालाच इंग्लिश मध्ये आपण पूर्वेला काय म्हणतो? ईस्ट म्हणतो. पश्चिमेला आपण वेस्ट म्हणतो, उत्तरेला आपण नॉर्थ म्हणतो आणि दक्षिणेला आपण साऊथ म्हणतो. आता बघा तुम्हाला इथे दाखवलेलं आहे, इथे फक्त तुम्हाला आता ऍरो जर समजा तुम्हाला असं चित्र दिलं आणि ओळखलं, आयडेंटिफाय द ऍरो. मग कोणता ऍरो आहे? तो वरच्या बाजूला गेला आहे, म्हणजेच तो कसा झालेला आहे? अप ऍरो. आता खालच्या बाजूला ऍरो गेलेला आहे, तर त्याला काय म्हणायचंय? डाऊन. काय म्हणायचंय? डाऊन. त्याच्यानंतर आपल्याला दिलेलं आहे असं चिन्ह. मग कोणत्या बाजूला जाते? आपल्या हाताच्या दिशेने ओळखायचं. तर कोणता आहे? राईट एरो. कोणता? राईट एरो. आणि डाव्या हाताला जो असतो त्याला म्हटलं जातं लेफ्ट एरो. ओके, समजलं सर्वांना? अप, डाऊन, राईट, लेफ्ट. आता आपण कधी कधी टर्न पण मारतो बघा. आपल्याला उजवीकडे टर्न मारायचं म्हणजे आपण सरळ जातो आणि राईट साईडला होतो, त्याला म्हटलं जातं राईट टर्न. RIGHT, राईट आणि टर्न. जर आपल्याला डावीकडे वळायचं तर आपण सरळ जातो आणि डावीकडे वळतो, मग त्याला काय म्हटलं जातं? लेफ्ट टर्न. समजलंय? त्या पद्धतीने अप, डाऊन, राईट, लेफ्ट. आणि आपण उत्तर उजव्या बाजूला वळलो, डाव्या बाजूला वळलो, हे सुद्धा कळालं पाहिजे. आता पहा, दिशांची नावं पुन्हा एकदा सांगते आणि उपदिशांची नावं सुद्धा तुम्हाला पुन्हा एकदा सांगते. आता आपल्याला मुख्य दिशा 4 आहेत. मग कोणकोणत्या? ईस्ट, वेस्ट, नॉर्थ, साऊथ. आणि त्यांच्याच आहे नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, नॉर्थ वेस्ट, साऊथ ईस्ट. ह्या आहेत उपदिशा. कोणत्या दिशा आहेत? उपदिशा. आता आपण समजा आपण नकाशा पाहिला. सर्वांना नकाशा माहिती आहे. नकाशा पाहिल्यानंतर जी वरची बाजू असते नकाशामध्ये, आपल्या प्रत्यक्षात वेगळ्या आणि नकाशावरच्या बाजू वेगळ्या असतात. बरं, वरची बाजू आहे नॉर्थ, म्हणजेच काय? उत्तर. नॉर्थलाच म्हटलं जातं उत्तर, उत्तर दिशा. आणि नॉर्थच्या म्हणजे आपल्या पाय असतात, पायाजवळ कोणती? साऊथ. साऊथ म्हणजे दक्षिण. आणि वरच्या बाजूला नॉर्थ. नॉर्थ म्हणजे उत्तर. आपण असे सरळ उभे आहेत. तर आपला उजवा हात आणि डावा हात सर्वांना माहिती आहे. उजव्या हाताला कोणती दिशा आहे? मग ईस्ट. आणि डाव्या बाजूला आहे वेस्ट. ओके, समजलं सर्वांना? ईस्ट, वेस्ट, राईट. आता ह्या झाल्या मेन डायरेक्शन. आता आपल्या सब डायरेक्शन सुद्धा आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, आणि हे खूप सोपं आहे. हा, तर बघा, ही बाजू घ्यायची नॉर्थ, त्याच्या खालची कोणती आहे? नॉर्थ ईस्ट. आणि इथे काय येणार आहे? नॉर्थ वेस्ट. इथे काय येणार आहे? साऊथ ईस्ट. आणि ह्या बाजूला येणार आहे साऊथ वेस्ट. सब डायरेक्शन आहे. ओके, समजले सर्वांना? आणि नकाशामध्ये आपल्याला असे बाजू दाखवली जाते. ह्यावरून आपण ओळखलं पाहिजे. टोकं, टोकं म्हणजे नॉर्थ, आणि खाली पाय म्हणजे साऊथ. आणि आपल्या आपण असे जर उभा राहिलो तर आपल्या डाव्या हाताला कोणती येते, उजव्या हाताला कोणती येते, हे समजलं पाहिजे. आता ह्यावर आधारित आपण क्वेश्चन सॉल्व्ह करूया. बघा, द सन सेट्स इन द डॅश डॅश डायरेक्शन, ईस्ट, वेस्ट, साऊथ, नॉर्थ. सनसेट म्हणजे काय? सूर्यास्त. कोणत्या दिशेला होतो बरं सूर्यास्त? अगदी बरोबर, कोणत्या दिशेला होतो? पश्चिम. मग पश्चिमला आपण काय म्हणतो? ईस्ट, वेस्ट, साऊथ, ते ना. मग काय म्हणतो बरं? द सनसेट आपण काय होतो? पश्चिमेला मावळतो. मग पश्चिमला काय म्हटलं जातं? वेस्ट. आणि पूर्वेला ईस्ट. सनसेट इन द
sun rises in east and sun sets in the west direction. Question number 2 आहे the tree grows in which direction? Downward, rightward, upward की left? तर काय आहे, झाडं कशी असतात सरळ स्ट्रेट वर चालतात की नाही, अपवर्ड डायरेक्शन. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नंतर क्वेश्चन नंबर 3 आहे डायरेक्शन बिटवीन नॉर्थ अँड ईस्ट डायरेक्शन. त्यांच्या दोघांच्या मध्ये नॉर्थ आणि ईस्टच्या मध्ये, तर मग नॉर्थ कुठे आहे, वर आहे. ईस्ट कुठे आहे, इकडे आहे. मग आपल्याला विचारले डायरेक्शन बिटवीन नॉर्थ अँड ईस्ट डायरेक्शन, मग कोणते आहे, नॉर्थ वेस्ट, वेस्ट इकडे येते, नॉर्थ ईस्ट, साऊथ ईस्ट, साऊथ वेस्ट, कोणते येणार आहे, साऊथ ईस्ट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. आता सी द एरोज अँड चूज द करेक्ट ऑप्शन. आता तुम्हाला मगाशीच मी सांगितलेलं आहे कोणता आहे हा एरो, आपला हात कोणत्या बाजूला आहे, लेफ्ट राईट अप की डाऊन, राईट. आता हा बघा, हा आपल्या कोणत्या हाताला आहे, आपण जिथे बसलोय आपल्या डाव्या बाजूला लेफ्ट, उजव्या बाजूला राईट. मग लेफ्ट कुठला एरो आहे हा, लेफ्ट राईट अप की डाऊन, बरोबर, इट इज अ लेफ्ट. नंतरचा एरो आहे खाली जातोय पहा, तर त्याला काय म्हटलं जातं, खाली जातो त्याला लेफ्ट राईट डाऊन की अप, तर डाऊन एरो. आणि रो जो एरो आपल्याला वर दाखवलेला त्याला काय म्हटलं जातं, अप. ऑप्शन नंबर 3. आता बघा मी मागाशी पण सांगितलं तुम्हाला, हा कोणता आहे, सरळ जाऊन त्या बाजूला टर्न मारला तर त्याला काय म्हणलं जातं, टर्न राईट. आता हा यू टर्न आहे, नुसतं आपण सरळ जाऊन टर्न मारला तर हा राईट टर्न आहे. पण आपण असं सरळ जाऊन परत असं आलो तर त्याला म्हटलं जातं यू टर्न. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नंतर हा सरळ जाऊन आपण राईटला बघू, मग टर्न राईट. आणि इथे आपण सरळ जाऊन लेफ्टला टर्न झालेला आहे म्हणून टर्न लेफ्ट. विच द मॅप, ऑब्झर्व द मॅप अँड आन्सर द क्वेश्चन. आता हा मॅप आहे, कशाचा मॅप आहे, उजव्या बाजूला त्याचं नाव दिलेलं असतं, थोडक्यात लक्षात आहे, इंडियाचा मॅप आहे. म्हणजे डायरेक्शन मध्ये दिलेले आहे बघा, नॉर्थ दिसते का सर्वांना, त्या बाजूला नॉर्थ आहे तर खालच्या बाजूला कोणती असणार आहे, साऊथ. अपोजिट डायरेक्शन लक्षात ठेवायच्या. ही ईस्ट असेल तर ही कोणती असेल, ओके. आता बघा आपल्याला हा लिहिलेला आहे आपला इंडियाचा मॅप. इंडियाच्या मॅप मध्ये काही ठराविक शहरांची नावे दिलेली आहेत बघा. इथे दिलेलं आहे न्यू दिल्ली, जयपूर, नागपूर, मुंबई, हैदराबाद, कोलकाता. ह्या ज्या मेन मेन सिटी आहेत त्यांची नावं दिलेली आहेत. तर त्याच्या वेस्ट साइडला आहे अरबियन समुद्र, ईस्ट साइडला आहे बे ऑफ बंगाल, आणि खालच्या साइडला आहे इंडियन ओशन. ओके, तर यावर आधारित क्वेश्चन आपण सॉल्व्ह करणार आहोत. मुंबई इज इन डॅश डायरेक्शन ऑन इंडियाज मॅप. बघा, आता आपल्याला कळण्यासाठी आपण खूप सारा डायरेक्शनचा सराव करणं गरजेचं आहे. डोक्यावर नॉर्थ, पायाजवळ साऊथ, डाव्या हाताला वेस्ट, उजव्या हाताला ईस्ट. मग आता ह्या दिशा शॉर्ट मध्ये लिहून टाकायचं. ही काय येणार आहे, नॉर्थ ईस्ट. ही काय येणार आहे, नॉर्थ वेस्ट. ही काय येणार आहे, साऊथ ईस्ट. आणि ही काय येणार आहे, साऊथ वेस्ट. बघा आपल्याला याच्यानुसार विचारलंय मुंबई इज इन डेझर्ट डायरेक्शन ऑन इंडियाज मॅप. तर मग मुंबई विचारली, मग मुंबई काय येणार आहे आपल्या इंडियाच्या मॅप नुसार, नॉर्थ अप वेस्ट ईस्ट. कुठे येणार आहे ती, वेस्ट. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. इंडियन ओशन इज डायजेस्ट ऑफ इंडियाज मॅप. बघा शोधा इंडियन ओशन कुठे आहे, बघा इथे आहे. इंडियन ओशन कुठे आहे, भारताच्या पायाजवळ, म्हणजे त्यांच्या खालच्या बाजूला आहे. खालची बाजू कोणती आहे आपली, डाऊन साइड राईट अपवर्ड की लेफ्ट. आणि आता इथे आपल्याला काय सांगितलं, काय डाऊन साइड राईट अपवर्ड की लेफ्ट, आणि काय डाऊन साइड म्हणजे खालच्या बाजूला. आता इथे आपल्याला दिशांची नाव विचारलेली आहे का, नाही, डाऊन साइड. प्रश्न 10 आहे नागपूर इज इन ऑफ इंडियाज मॅप, लेफ्ट राईट सेंटर की लेफ्ट. लेफ्ट आता डबल झालेला आहे, इथे वेगळं ऑप्शन लिहा. मग नागपूर कुठे आहे बरं इंडियाच्या मॅप मध्ये, कुठे दिसतोय नागपूर, इथे दिसतोय. मग ऑप्शन नुसार पाहूयात आपण. नागपूर इज लेफ्ट राईट सेंटर, कुठे येणार आहे,
नागपूर हे कुठे आहे सेंटर. नंतर 11 कोलकाता इज इन विच डायरेक्शन. कोलकाता बघा कोणत्या डायरेक्शन आहे, नॉर्थ वेस्ट ईस्ट. कोलकाता कुठे आलेला आहे इथे. मग कोणत्या डायरेक्शन आहे आपल्या राईट साइड, म्हणजे कोणतं डायरेक्शन येतं ईस्ट. ओके. नंतर मुंबई इज डायजेस्ट ऑफ नागपूर. नॉर्थ वेस्ट साऊथ वेस्ट साऊथ ईस्ट की नॉर्थ. मग आता मुंबई नागपूरच्या कुठे आहे असं विचार. मुंबई इथे आहे आणि नागपूर इथे आहे. मग कोणती दिशा येणार आहे इथे. तर बघा इथे कोणती दिशा येणार आहे, साऊथ वेस्ट. त्याचा ऑप्शन काय येणार आहे, साऊथ वेस्ट. द सन रायझेस इन डायरेक्शन. आता मी सांगितलं तुम्हाला सन कुठे राईज होतो, सूर्य कुठे उगवतो, हा ईस्ट. आणि मावळतो कुठे, वेस्टला. The roots of tree grows in which direction? Upward, right, downward, left. आता रूट्स असतात, रूट असं असतात म्हणजे झाडांची मूळ. ते कुठे असतात, कोणत्या डायरेक्शननी ग्रोथ होतात, अपवर्ड, राईट, डाऊनवर्ड की लेफ्ट. ते कसे होतात, रूप वाढत वाढत सरळच वाटत की नाही, मग कोणत्या दिशेने, अपवर्ड. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. आता त्यानंतर नेक्स्ट चॅप्टर पाहूया आपण, चॅप्टर नंबर 20, टेलिंग द टाइम. सर्वांना माहिती आहे आपण टाइम कशाच्या द्वारे सांगतो. तर मराठी मधून आपल्याला टाइम सांगता येतो, पण इंग्लिश मध्ये म्हणावा असं आपल्याला इंग्लिशचा टाइम सांगता येत नाही. थोडासा सराव केल्यावर हे खूप सोपं आहे. तर टेलिंग टाइम, आता आपल्याला त्याच्यावर आपल्याला घड्याळ ही संकल्पना समजून घ्या. टाइम समजायचा आहे कशाच्या द्वारे आपण टाइम सांगतो, घड्याळाच्या द्वारे. घड्याळामध्ये किती हँड असतात, सर्वांना माहिती आहे किती हँड असतात, 3 हँड्स असतात. आवर हँड, मिनिट हँड अँड सेकंड हँड. ओके. तर मग आपल्याला हे दे 12, 1, 2, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. त्या घड्याळामध्ये 6 वाजलेले आहेत असं आपल्याला दाखवायचं असेल तर आपण काय म्हणू, आवर हँड इज ऑन 6 अँड मिनिट हँड 12. जेव्हा ऍक्युरेट वाजलेले असतात, 5 वाजले, 4 वाजले, 3 वाजले, 2 वाजले, तर त्यावेळेस आवर हँड हा त्याच पाठावर असतो आणि मिनिट हँड मात्र सर्वांच्या वेळी 12 वरच असतो. त्यानुसार आपल्याला घड्याळ कळतो. आता बघा याच्यानुसार कळायला सगळ्यांना. आता हेही विचारलं जातं का, हा एएम आणि पीएम याचा फरक बऱ्याचशा विद्यार्थ्यांना माहिती नाही. एएम आणि पीएम याचा लॉंग फॉर्म देखील विचारला जातो. आता एएम म्हणजे काय, ए म्हणजे काय अँटीमेरिडियम, आणि पी म्हणजे काय प्राईम मेरिडियम. ओके, त्याचा तुम्हाला लॉंग फॉर्म जरी विचारला तरी सांगता आला पाहिजे. आता मी सांगितलं, तुम्हाला सांगितलं मी सकाळी 7 वाजता उठले. मग 7 वाजता उठलो म्हटल्यावर काय येणार बरं, एएम येणार की पीएम. अगदी बरोबर एएम येणार. रात्रीच्या 12 वाजल्यापासून दुपारच्या 12 पर्यंत काला म्हटलं जातं एएम. ओके, समजलंय अँटीमेरिडियन. आणि दुपारचे 12 ते रात्रीचे 12 पर्यंत वेळेला म्हटलं जातं पीएम, प्राईम मेरिडियन. ओके. आता बघा ह्यातला फरक तुमचा दूर झाला, एएम आणि पीएम मधला फरक दूर झाला. आता तुम्हाला हे पण माहिती आहे, मध्यान्हपूर्व, दुपारपूर्व, मध्यान्होत्तर, ह्या पद्धतीने आपल्याला क्वेश्चनचे आन्सर्स देता आली पाहिजे. आता आपल्याला अजून एक 3 संकल्पना समजून घ्यायच्या आहेत. काय हे वर्तुळ. ओके, वर्तुळाचे 2 भाग केले तर किती झाले, 8. म्हणजेच बघा जेव्हा मिनिट हँड 30 वर असतो तेव्हा वाजवले जातात 8. काय म्हटलं जातं त्याला, एखादं आपण काढलं सर्कल. काय काढलं, आपण काढलं सर्कल. सर्कलचे 2 हे काढलं सर्कल, सर्कलचे 2 भाग केले तर ते झाले हाफ हाफ. मग जेव्हा मिनिट हँड येते 6 वर असतो, माहिती किती असतात हाफ झाले म्हटल्यावर, 12चे हाफ किती, 6.
त्याला म्हटलं जातं हाफ, म्हणजेच इंग्लिशमध्ये अर्ध्याला म्हणतो आपण हाफ. हाफ म्हणजेच काय, अर्धा. मग आपण जेव्हा 1:30 वाजला, 2:30 वाजले, 3:30 वाजले, 4:30 वाजले, 5:30, 6:30, 7:30 वाजले असं जेव्हा म्हणतो तेव्हा म्हणायचं त्याला हाफ पास्ट, आणि जितक्या छोटा छोटा असेल ते. आता बघा, हा एक नुसता हा भाग तुम्हाला सर्कल मधल्या अपूर्णांक घटक तुम्ही शिकायलाच आहे. हा कोणता भाग झाला, पाव भाग. कोणता भाग झाला हा, पाव भाग. यालाच म्हणलं जातं क्वार्टर. काय म्हणलं जातं, मग क्वार्टर भाग दाखवण्यासाठी किती वर आकडा पाहिजे इथे, 3. ओके, म्हणजे जेव्हा मिनिट हँड 3 वर असतो तेव्हा असतात क्वार्टर पास्ट. वाजून गेली म्हणजेच काय, क्वार्टर पास्ट. आता मी सांगितलंय 12:15 वाजलेले आहे, मिनिट हँड किती वर असेल, 3 वर असेल, आणि मग त्यालाच काय म्हणू आपण, क्वार्टर पास्ट 12 म्हणून. समजा 2:15 वाजले तर आपण काय म्हणणार, क्वार्टर पास्ट 3. ओके, समजा सर्वांना. पाव भाग झाला, अर्धा भाग झाला. आता त्यानंतरचा भाग आहे आपला पाऊण. त्यालाच आपण इंग्लिश मध्ये म्हणतो 3/4. अपूर्णांकामधला माहिती आहे मला, हा जो भाग सर्व झालेला आहे त्याला म्हटलं जातं 3/4. आणि मग 3/4. मग आता समजा तुम्हाला सांगितलं 12:15 वाजले, काय सांगितले, 12:15 वाजलेले आहे, तर मग तुम्ही अंकात लिहा. तर कसं कसं लिहिणार बघा, 12:15 वाजले म्हटलं म्हणजे 12 वाजायला अजून बघा, हा पाव भाग कमी आहे की नाही. 12 वाजलेत का, नाही, तर हा पाव भाग कमी आहे, म्हणजेच आपण त्याला म्हणणार आहोत क्वार्टर टू 12. क्वार्टर टू 12 त्याला आपण म्हणणार आहे क्वार्टर टू 12. म्हणजेच आपण याच्यात लिहिणार आहे 11:45. म्हणजे अजून 15 मिनिटं 12 वाजायला शिल्लक आहे. जेव्हा वाजायची आहेत, वाजलेले असतात आपण काय म्हणतो, क्वार्टर पास्ट. वाजून गेले की त्याला आपण म्हणतो क्वार्टर पास्ट. पण अजून वाजायचे आहे तेव्हा त्याला म्हटलं जातं क्वार्टर टू म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, क्वार्टर टू. मग हा जो पाव भाग आहे तो 15 मिनिटाचा, अर्धा भाग जो आहे तो 30 मिनिटाचा, आणि 3/4 जो भाग आहे तो आहे 45 मिनिट्सचा. आता हे समजलं सर्वांना. तर ह्या पद्धतीने आपण घड्याळ कसं सोडवायचं, कसं उदाहरण सॉल्व्ह करायची ते पाहूया. बघा, पहिला प्रश्न आहे, शीतल गो फॉर वॉक एव्हरी मॉर्निंग. मग शीतल काय करते, सकाळी वॉकिंगला जाते. मग सकाळीसाठी काय शब्द येणार आहे, 7 PM, 6 AM, 8 PM की 6 PM. बघा, तुम्हाला मी मगाशी सांगितलंय रात्रीचे 12 ते दुपारचे 12 पर्यंत AM चा काळ असतो, आणि म्हणजेच तो सकाळचा, पहाटे पहाटेचा. मग सकाळी वॉकिंगला जाते म्हणजेच काय येणार आहे, ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. व्हॉट टाइम इज इच. मग आता बघा, इथे आवर हँड, मिनिट हँड किती वेळ आहे ते लक्षात ठेवायचंय. 2:50, 3:45, 4:10 की 3:45. आता पहा, मिनिट हँड कितीवर आहे, 10 वर आहे. आवर हँड आहे 2 वर. मिनिट हँड जितक्यावर असेल तितकी लिहा, आणि त्याला 5 ने गुणा. प्रत्येक 2 पाट्यामध्ये 5 मिनिटाचं अंतर असतं. मग किती वाजले, 10 5 50, म्हणजे किती झाले, 2:50. टेल द टाइम शोन इन द क्लॉक. आता आपल्याला घड्याळ दाखवलेला आहे, किती वाजले सांगा बरं. अगदी ऍक्युरेट. मी सुरुवातीला सांगितलं, मिनिट हँड जर 12 असेल आणि 12 वर काटा असल्यानंतर आवर हँड जितक्यावर असेल तितके करेक्ट वाजलेले असतात. त्याला मग जरी आपला आवर हँड 6 वर असेल तर 6 o'clock, 7 वर असेल तर 7 o'clock, 3 वर असेल तर 3 o'clock, या पद्धतीने. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, घड्याळ दिलेला आहे, घड्याळामध्ये किती वाजले असे विचारलेले आहे. तर मिनिट हँड कितीवर आहे, मी आता सांगितलं कितीवर आहे, 1 वर आहे. 1ला 5 ने गुणा म्हणजे किती झाले, 5. आणि आवर हँड कितीवर आहे, 5. म्हणजेच काय, 5:05 झालेले आहे. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. अ पिरियड ऑफ 30 मिनिट्स इज कॉल्ड. मग अशीच मी तुम्हाला सांगितलं, 30 मिनिटाच्या कालावधीला काय म्हणलं जातं, हाफ एन आवर, हाफ अ मिनिट, हाफ पास्ट किंवा अ क्वार्टर. तर त्याला काय म्हणलं जातं, हाफ एन आवर, अर्धा तासात. अ पिरियड ऑफ 15 मिनिट्स इज कॉल्ड हाफ पास्ट, हाफ अ मिनिट, हाफ एन आवर, अ क्वार्टर. त्याला आपण काय म्हणतो, अ क्वार्टर. क्वार्टर पास्ट टू. बघा, मी तुम्हाला सांगितलं, क्वार्टर पास्ट असा शब्द आल्यावर काय असतं, 15 मिनिटाचा कालावधी असतो. आवर हँड, मिनिट हँड असतो फक्त 3 वर. आणि क्वार्टर पास्ट टू, टू म्हणजे 2 येतात, मग काय येणार आहे, ऑप्शन 2:15. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. व्हॉट टाइम इज नून. मग किती वाजतात, नून म्हटल्यावर
तर 12 ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. 1:30 व्हॉट्स द टाइम? 1:30, 1:40, 1:30 कोणता ऑप्शन बरोबर आहे? ऑप्शन नंबर 1. अ पिरियड ऑफ 45 मिनिट्स इज कॉल्ड 1 क्वार्टर, हाफ, 3 क्वार्टर, 2 क्वार्टर. तर अ पिरियड 45 ला काय म्हटलं जातं? 3 क्वार्टर. ओके. 15 मिनिटला काय म्हणलं जातं? अ क्वार्टर. 30 मिनिटला काय म्हणलं जातं? हाफ. ओके. हाफ एन आवर असे म्हटलं जातं. व्हॉट द टाइम ऍट मिडनाईट? रात्रीचे मिडनाईटला टायमिंग काय असतो? 5 AM, 12 PM, 6 AM की 12 AM? रात्रीचे 12 ते दुपारचे 12. मिडनाईटला मग कोणते वेळ असते? 12 AM. दुपारच्या 12ला म्हटलं जातं 12 PM. विच टाइप ऑफ क्लॉक इज युज्ड ऍट एअरपोर्ट? आता एअरपोर्ट मध्ये कोणत्या टाईपचं घड्याळ वापरलं जातं? आता एअरपोर्टला ह्या देशातून त्या देशामध्ये आपण जातो म्हणजे अॅक्युरेट टाइम आपल्याला 12 तासांचं प्रत्येकाचं घड्याळ वेगवेगळं असतं. त्यासाठी आपल्याला काय केलं जातं? 24 तासाचं घड्याळ. रेल्वेला सुद्धा देखील 24 तासांचं घड्याळ फॉलो केलं जातं. वन व्हॉट्स द टाइम? मग काय म्हणलं जातं? अॅक्युरेट 1 वाजल्याने त्याला काय म्हणलं जातं आपण? वन मोर क्लॉक. आता घड्याळ दिलेला आहे त्यानुसार टायमिंग सांगायचं आहे. मिनिट हँड कितीवर आहे आपला? 3 ला 5 ने मल्टिप्लाय करा मग किती झाले? 15 मिनिट्स. ओके. मिनिट आवर हँड कितीवर आहे? 10 वर आहे म्हणजेच किती झाले? 12:15. पण आपण 15 ला काय म्हणतो? क्वार्टर. 10 वाजून 15 मिनिटं झाले म्हणजेच काय? क्वार्टर पास्ट 10. काय म्हणतो आपण त्याला? क्वार्टर पास्ट 10. ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नंतर क्वेश्चन नंबर 12 आहे बघा. मिनिट हँड कितीवर आहे? 10 वर आहे. 10 ला 5 ने गुणा किती झाले? 50. ओके. आता पूर्ण काटा 7 वर आलेला नाही. केव्हा येतो? जेव्हा हा मिनिट हँड 12 वर जाईल. म्हणजेच किती झालेले आहे? 6:50. 50 मिनिट प्लस 6. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 13 पहा. मिनिट हँड कितीवर आहे? 6 वर आहे. 5 ने गुणा किती झाले? 6×5 = 30. आवर हँड 1 वर आहे. 1:30 म्हणजे त्याला 1:30 असं देखील म्हटलं जातं. आता इथे काय सांगणार आहात तुम्ही? किती वाजलेत मराठीत सांगा. अगदी बरोबर. त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हणायचंय? पावणे म्हटल्यानंतर क्वार्टर 2. मग 5:45 वाजलेत म्हणजे 6 वाजायला अजून 15 मिनिटं टाइम आहे. मग काय म्हणणार तुम्ही? क्वार्टर टू 5 म्हणजेच इथे थोडंसं ऑप्शन मध्ये गफलत आहे. 5:45 पाहिजे. ओके. 6:45 ऑप्शन वर आता 5:40. जेव्हा हा आवर हँड 12 वर येईल तेव्हा ऍक्युरेट 6 वाजणार आहेत. अजून 6 वाजलेले नाहीये. हा. ओके. नंतर क्वेश्चन नंबर 15 आहे. आता हे उत्तर तुम्ही सांगा काय आहे? दोन्ही काटे 6 वर आहे. ओके नाही मग काय आहे? 6 चा टेबल 5. 6 ला 5 ने गुणा 30. आवर हँड 6 वर म्हणजेच काय झालेले? 6:30. त्यालाच आपण म्हणतो 1:30. कळाले सगळ्यांना? आपण इंग्लिश मध्ये घड्याळ कसं वाचायचं हे अभ्यास केला आहे. AM केव्हा होता? PM केव्हा होते? तो टायमिंग देखील लक्षात ठेवायचा आहे. आणि समोर घड्याळ दिसला तर इंग्लिश मध्ये किती वाजले हे ओळखण्याचा नक्की प्रयत्न करा. त्यामुळे हा घटक अगदी मला सोपा झाला. ओके. धन्यवाद.